महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडतायत। सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतल्या सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी गेले होते। त्यानंतर मंगळवारी आज शरद पवार यांच्या मोदी बागेत खासदार सुनेत्रा पवार पोहोचले आहेत। सुमारे तासाभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या आणि यावेळी शरद पवार मोदी बागेत होते। सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत जाऊन अजित पवारांच्या धाकट्या बहीण म्हणजेच नीता पाटील यांची भेट घेतली। सुनेत्रा पवार आणि शरद पवार मोदी बागेत असूनही एकमेकांना भेटले नसल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात। त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात। वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहे। चंद्रकांत, सूत्रांकडून काय माहिती मिळाली आहे, काय याबद्दल सगळे अपडेट आणि खरं काय नेमकं? आता जो ऑफिशियली प्रवक्त्यांचं बाईटच आलंय त्यांचं सूरज चव्हाणचं, आता आपण पाहिलं ऑन एअर, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि सूत्रांनी सांगितलं की वहिनी आल्या होत्या मोदी बागेत, पण त्या साहेबांना भेटायला नाही तर दादांची भगिनी जी आहेत नीता पाटील त्या इथे राहतात, दादांचे सीए पण इथेच राहतात। ते त्यांच्या नीता पाटील यांना वहिनी भेटल्यात आजवर आणि याच्यात योगायोग असं झालं की अगोदर साहेबांचा ताफा मोदी बागेच्या गेटमधून बाहेर पडला, त्या पाठोपाठ वहिनींचा ताफा 2 गाड्या आहेत त्या पाठीवर समोर आल्यामुळं माध्यमांना वाटलं की साहजिकच, आणि पवार कुटुंबात कधी काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे सर्व माध्यमांनी त्याच बातम्या चालवल्या साहेबांना भेटायला आले की काय वहिनी, पण तसं नाहीये। स्वतः आता राष्ट्रवादीकडनं तो खुलासा करण्यात आलाय की त्या दादांच्या बहिणीला भेटायला आल्या होत्या। नीता पाटील या पण मोदी बागेतच राहतात 5व्या मजल्यावर, तिथं ते भेटले आणि नंतर तासाभराने पुन्हा निघून गेले आणि त्यांच्या आधी पवारसाहेब त्यांच्या ऑफिसमध्ये, इथे मोदी बागेतच त्यांचं ऑफिस आहे पवारसाहेब, आता पवारसाहेब ऑफिसमध्ये आहेत आणि वहिनी त्यांच्या निवासस्थानी निघून गेलेले आहेत। ते थोडक्यात भेट झालेली नाही, दोघंही एकत्र असूनच मोदी बागेत। बिलकुल चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। निलेश लंकेंच्या लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गौप्यस्फोट केला। निलेश लंकेंनी माझ्यासोबत चर्चा केल्यानंतर पक्ष सोडल्याचं अजित पवार म्हणाले। मात्र अजित पवारांचा हा दावा निलेश लंकेंनी खोडून काढला। अजित पवारांचं विधान म्हणजे शिळ्याकडीला ऊत देण्याचा प्रकार असल्याचा टोला लंकेंनी लगावला। शेवट आता लोकसभेची निवडणूक झाली, मोहिते पाटील पण निवडून आले, त्या गोष्टीला आता काय महत्त्व राहिलेलं नाही। त्या चर्चेला आता मला येताना मला कोणीतरी बातमी दाखवायला मिळाला, आता लोकसभेची निवडणूक झाली, मी खासदार झालो, तिकडं मोहिते साहेब पण खासदार झाले, आता ते काय ते म्हणतात ना शिळ्या कडीला कड देणं चुकीचं आहे। दादा हे महायुतीचे एका घटक पक्षाचे नेते, त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या महायुतीचा तो अधिकार आहे कुठल्या जागा घ्यायच्या कुठल्या नाही घ्यायच्या, त्यामुळं आपण त्या गोष्टीवर भाष्य न केलेलं बरं। शेवट आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, त्यामुळं आम्हाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कशा जास्तीत जास्त जागा निवडून येतील याचा आम्ही विचार करणं अपेक्षित आहे। त्यामुळं त्यांच्या वक्तव्यावर त्यांच्या आज त्या गोष्टीवर बोलणं योग्य नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक महत्त्वाचं विधान आलंय, ते म्हणजे विद्यमान खासदारांना प्राधान्य मिळतं। नगरमध्ये विखे खासदार होते, नगरमध्ये वाटाघाटीचा प्रश्न नव्हता, मलिकांना तिकीट देणं हा त्यांचा प्रश्न, असं विधान केलंय चंद्रशेखर बावनकुळे यांनी। विद्यमान खासदारांना प्राधान्य मिळतं अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांची। नगरमध्ये विखे खासदार होते, नगरमध्ये वाटाघाटीचा प्रश्न नव्हता, मलिकांना तिकीट देणं हा त्यांचा प्रश्न, अशी काही विधानं चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐकूयात। छगन भुजबळ साहेबांची विनंती
शरद पवार साहेब मान्य करतील असं मला वाटतं. अजितदादाच्या राहिला प्रश्न अजितदादांचा, तर अजितदादांची पक्ष आहे, त्यांना आपले सर्वेक्षण करायचा अधिकार आहे. 288 जागावरही त्यांचं सर्वेक्षण त्यांनी केलं पाहिजे, याकरता कुणाचं दुमत नाही आहे. पण आमचा महायुतीचा एक फॉर्म्युला आहे की ज्या ठिकाणी जो जिंकून येईल आणि खऱ्या अर्थाने ज्या सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीटमध्ये कशी जास्त आम्ही महायुती ताकद लावून लढू आणि जिंकू, याकरता जास्त आम्हाला प्रयत्न करायचे आहे. कोणती जागा कुणालापेक्षा जागा जिंकणे महत्त्वाचं आहे. विखे हे सिटिंग खासदार आहेत होते, त्यामुळं सिटिंग ज्या ठिकाणी खासदार आहे त्या ठिकाणी काही अशा चर्चेला अर्थ नसतो. सुजय विखेने उत्कृष्ट काम केलं आहे आणि मग त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री आहेत, त्यामुळं सिटिंग सीट भाजपची असल्यामुळं त्या ठिकाणी अदलाबदलीचा प्रश्नच नव्हता, येतही नाही. सिटिंग सीटवर साधारण आम्ही कॉम्प्रोमाइज करतो की बाबा जो सिटिंग असेल त्याला प्राधान्य देतो. त्यामुळे आता जर तरला जीवनामध्ये अर्थ नसतो. तो अजितदादाचा प्रश्न आहे, पण त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. काही विषय असे असतात जे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्यामुळं काही विषयावर चर्चा करू, अजितदादाशी बसू, आमचे नेते बसतील, पण आज काही तो कपोलकल्पित बातम्या करण्यात काही अर्थ नाही आहे. तर विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचं समोर आलं होतं. हिरामण खोसकर फुटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र या सर्व बातम्यांचं खोसकरांनी खंडन केलंय. माझ्या मतदारसंघात उमेदवारी बदलण्यासाठी हालचाली करण्यात येत असल्यामुळे माझी बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर केला. मतदारसंघातील विकास कामांसाठी अजित पवार यांची भेट घेतली हे खरं आहे, पण विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलं नसल्याचं त्यांनी ठणकावलं. पहिली पसंती कुठं करायची, दुसरी पसंती आपण मतदान केलं, परंतु त्यांच्या डोक्यात काय शंका आहे त्याच्यामुळं आम्हाला सातलोकाला मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायचं आणि आम्ही 7 जणांनी केलं. त्याच्यातून 7मधून कोण फुटलं ते त्यांनी चेक करावं. कारणच आरोप, परंतु जयंत पाटील साहेबाला 6 मतदान कोणाला करायला सांगले, काँग्रेसचं कोटा दिला, त्याच्यात ते चेक करावं. परंतु कारणच आरोप केल्यापेक्षा माझं म्हणणं आहे कुठं थांबलं पाहिजे. आता तेच आहे ना, हेतुपुरस्सर करतात असं मला वाटतं. उमेदवारी त्यांना काहीतरी उमेदवार टाळायचं या पद्धतीने बदनामी चालू आहे. मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये उमेदवारी मागणार आहे, परंतु जर मला उमेदवारी नाही मिळाली तर स्थानिक नेते ठरवतील, थांबायचं का पुढं लढायचं. मनोज जरांगे पाटील हे माझ्यावरच का टीका करतात हे कळत नाही असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तर मराठा समाजानं टिकणारं आरक्षण घ्यावं असं मनोज जरांगेंना सुचवलं होतं, मात्र माझ्या त्या वक्तव्याचा मनोज जरांगे यांना राग आला असावा असं दिसतंय असं गिरीश महाजन म्हणालेत. तर आमच्या सरकारनं दिलेलं आरक्षण हे न्यायालयात टिकावं, तसंच झालं नाही तर समाजाची फसवणूक होईल, त्यामुळेच आम्ही चाचपणी करत आहोत असं म्हणत महाजन यांनी जरांगेंबरोबरच्या वादावर आपली भूमिका मांडली. माझ्यावर टीका का करतात तर मला हे समजत नाही आहे. मी फक्त एकच म्हटलं की बाबा आरक्षण टिकणारच घ्यावं, आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात ते निकाली निघावं, उगाच समाजाची फसवणूक व्हावी ही आमची अजिबात अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून टिकणारं आरक्षण पण घ्या एवढंच मी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना माझा राग आलेला दिसतोय. मी दुसरं तर काही बोललेलो नाही. मी 5 वेळा मीच त्यांना जाऊन भेटलो, मीच त्याच्याशी बोलणी करत होतो. पण आता एखादा आपण शब्द बोललो आणि ती वस्तुस्थितीला धरून बोललो तरी त्यांना त्याचा एवढा राग की प्रत्येक सभेमध्ये ते मलाच सदाभाऊ बोलतायत. 50 वर्षामध्ये पवार साहेबांनी आरक्षणाचा सुद्धा काढला नाही, त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भ्र बोलले नाहीत. आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन. 14 ते 19मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेलाच आरक्षण दिलं गेलं. आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेले, वस्तुस्थिती आहे. मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन. आणि ज्या लोकांनी 50 वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय, समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली, ती रेकॉर्ड आहेत. आज तुम्ही त्यांचा बोलबाला करतात. विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या कारवाईमुळे प्रचंड वाद निर्माण झालाय. एकीकडे या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपसह संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरती हिंसाचार झाल्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली, तर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी जिल्हा प्रशासनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले. गेल्या 6 महिन्यात शासनानं कारवाई का केली नाही असा सवाल शाहू महाराजांनी विचारला. तर कुणीतरी वातावरण बिघडवत असून सरकारनं या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी शाहू छत्रपतींनी केली.
लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे, तो काही प्रश्न नाही आहे. कारण मी कालच सांगितलं आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातोय. काल जर अभियोक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले 6 महिने का केली नव्हती? जर हे या ठिकाणी चुकीचं असेल, आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे, कुठलं काढलं, नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं. आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती, आम्ही तिकडं चाललेलो आहोत. किमान 4-5 लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी. जे 13-14 तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही. आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असतात, आम्ही तिथं ठिया धरून बसू. आम्हाला 4-5 जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि आता पुढची बातमी आहे. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत. पोलिसांची 5 पथकं तत्काळ रवाना करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलीस विभागाची 5 विशेष पथकं शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. मुंबई, पाथर्डी, छत्रपती संभाजीनगर, भालगाव आणि खेडकर यांच्या फार्म हाऊसवरती पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर, अंबादास खेडकर आणि सोबत असलेले 4 बाउन्सर अशा एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल असल्यानं पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण पूजा खेडकरांनी मिळवलेल्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करणार आहेत. सखोल चौकशीनंतर अहवाल केंद्राकडे सादर करण्यात येईल. तर अहमदनगरचे जिल्हाधिकारी खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची देखील पडताळणी करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आयकर विभागाकडे अधिकच्या कागदपत्रांची मागणी केली आणि जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बोगस निघालं तर पूजा खेडकरांचं IAS पद जाण्याची शक्यता आहे. $33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली आहे आणि फडणवीस सरकार काळामध्ये मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केला होता असा आरोप महाविकास आघाडी सरकारनं करत समिती नेमली होती आणि समितीच्या चौकशीत कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल प्राप्त झालाय. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली आहे या प्रकरणात.